त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते। पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून बरखास्त करण्यात आले आहे। पूजा खेडकर बाबत केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे। पूजा खेडकरवर या आधी देखील अनेक आरोप झाले होते। चौकशांचं सत्र सुरू आहे आणि आता केंद्र सरकारने तिला प्रशासकीय सेवेतून बरखास्त केलेलं आहे। पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून बरखास्त करण्यात आलाय। पूजा खेडकरला एक मोठा दणका मिळालाय। पूजा खेडकर बाबत केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचललेलं आहे। पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून आता बरखास्त करण्यात आलाय। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। प्रमोद, पूजा खेडकर साठी हा एक मोठा दणका, बरखास्त करण्यात आलेला आहे तिला या सगळ्या प्रशासकीय सेवेतून, अशी माहिती समोर येते। काय अधिक सांगाल? स्नेहिल, खरं तर खूप मोठी बातमी असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल, कारण केंद्र सरकारनं पूजा खेडकरच्या नोकरीतून तिला बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे। डीओपीटीने तशा पद्धतीचे आदेश काढलेले आहेत। खरं तर एकीकडे पूजा खेडकर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी झगडत आहे, त्या प्रकारच्या केसेस तिथं सुरू आहेत। तिला सध्या जरी अटकपूर्व जामिनापासून दिलासा दिल्ली उच्च न्यायालयातून मिळालेला असला तरी केंद्र सरकारनं पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतनं बरखास्त करण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच पूजा खेडकरच्या बाबतीत आयएएस पद जे होतं ते रद्द करण्याचा निर्णय देखील यूपीएससीने घेतलेला होता, पण यूपीएससीने देखील तो निर्णय घेतल्याच्या नंतर देखील पूजा खेडकर ही केंद्र सरकारची एम्प्लॉई आहे ती होती। असं असताना आज केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागाकडनं हे सांगितलं गेलेलं आहे की पूजा खेडकरला तात्काळमध्ये प्रशासकीय सेवेत आम्ही बरखास्त करत आहोत। त्यामुळे पूजा खेडकरला खूप मोठा दणका बसला असं म्हणावं लागेल। आता इथून पुढे पूजा खेडकर ही कुठलीही सरकारी कर्मचारी नसेल, इथून पुढे ती सर्वसामान्य नागरिक असेल आणि त्याला इथून पुढे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करावं। सध्या तरी पूजा खेडकरला अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून आता केंद्र सरकारनं बरखास्त केलेलं आहे। तिचे पूजा खेडकरसाठी हा एक मोठा दणका म्हणावा लागेल। केंद्र सरकारनं पूजा खेडकरला अखेर अनेक आरोपांनंतर, चौकशीनंतर तिला बरखास्त केलेलं आहे।